तरुण भारत नागपूर दिनांक 3 जानेवारी 2021. दखल, संस्कार, मूल्य आणि नीतिमत्ता. लेखिका मीरा टोळे. सध्या कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे सर्वत्र गंभीर वातावरण आहे. शाळा सुरू झालेल्या नाहीत. मुलं घरातच बसली आहेत. आभासी पद्धतीनं अभ्यासक्रम शिकवले जात आहेत. मुलं दिवसभर मोबाईल किंवा संगणकावर बसली आहेत. बाहेर कुठे जाता येत नसल्यानं मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, बागडणं नाही की संवादही नाही. मुलं कशी एकाकी पडली आहेत. एका अहवालानुसार जवळपास 30% मुलांना मानसिक आजारांनी ग्रासला आहे. त्यामुळे पालकांचीही चिंता वाढली आहे. यातून बाहेर कसं पडायचं हा मोठाच प्रश्न आहे. आधीच अनेक कुटुंबांमध्ये एकच मूल आहे. त्यामुळे ते घरात अडकून पडल्यानं आणखीच एकाकी झाले आहेत आणि स्वाभाविकपणे मानसिक आजाराला बळी पडले आहेत. काही घरांमध्ये तर अशी मुलं अबोल झाली आहेत. त्यांचं कशातच लक्ष लागत नाही. ही मुलं कोणाशीही बोलत नाहीत. त्यामुळे तर समस्या आणखीच गंभीर झाली आहे. अनेकदा मुलांना बाहेर खेळायला जाण्याची इच्छा असते, परंतु पालक भीतीपोटी त्यांना जाऊ देत नाहीत. स्वतः देखील त्यांच्या सहवासात राहत नाहीत. अशा परिस्थितीत मुलांनी काय करायचं हाही प्रश्नच आहे. आपण सोयीनुसार भाग्यावर विश्वास ठेवतो आणि सोयीनुसार भाग्याला दोषही देतो. चांगलं झालं तर भाग्य आणि वाईट झालं तरी भाग्यच, हे पक्क लक्षात ठेवलं पाहिजे. आपण कधी कधी फार अनाकलनीय वागतो. जे नशिबात असेल तेच होईल असं एकीकडे म्हणतो आणि दुसरीकडे जे नशिबात नाही ते खेचून आणण्यासाठी प्रयत्न करतो. असला दुटप्पी उद्योग आपण नेहमीच करत असतो. ज्यांना नशिबावर विश्वास आहे त्यांनी अन्य उद्योग करू नये. मात्र ज्यांचा स्वतःच्या कर्मावर विश्वास आहे त्यांनी शक्य ते सर्व प्रयत्न करायला हरकत नाही. इतरांनी मिळवलेलं यश अनेकांच्या डोळ्यात खुपतं. त्यांना ते पचवता येत नाही. आपल्यापेक्षा पुढे कोणी जाऊच शकत नाही. आपल्यापेक्षा हुशार अन्य कोणीच नाही. आपणच पुढे असायला हवं असं अनेकांना वाटत असतं. पण अनेकदा स्वतःला पुढे ठेवण्याच्या नादात आपण इतरांचं आयुष्यभराचं नुकसान करतो आहे याचं भानही या मंडळींना राहत नाही. हे वाईट आहे. गेल्या 15 ते 20 वर्षात सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीत मोठे बदल झाले आहेत. अनेक प्रकारची स्थित्यंतरं घडून आल्यामुळे पूर्वीच्या आणि आजच्या स्थितीत बदल अनुभवास येत आहेत. पूर्वी आजच्यासारखी स्पर्धा नव्हती. विविध अभ्यासक्रमांना सहज प्रवेश मिळायचा आणि नोकऱ्याही अगदी सहज उपलब्ध असत. आज गळेकापू स्पर्धा पाहायला मिळते. अभ्यासक्रमांना गुणवत्तेच्या आधारावर आणि नोकरीत स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून प्रवेश मिळतो. या स्पर्धेमुळे अनेक समस्या निर्माण झाल्यात. जे स्पर्धेत टिकू शकत नाहीत ते गैरमार्गाचा अवलंब करतात. अनैतिक मार्गानं शाळा कॉलेजमध्ये प्रवेश मिळवतात. पैसा देऊन नोकरी मिळवतात. यामुळे हुशार विद्यार्थ्यांवर अन्याय होतो. जे पात्र उमेदवार आहेत ते नोकरीत डावलले जातात आणि नालायकांना संधी मिळते. आपली एकूणच व्यवस्था अशी भ्रष्ट झाली आहे. या भ्रष्ट व्यवस्थेत प्रामाणिक लोकांवर अन्याय होतो. भ्रष्ट व्यवस्थेत जो व्यवस्थित राहत नाही त्याचाच बळी जातो. तुम्ही जर व्यवस्थेचा भाग बनलात तर तुमच्या केसालाही धक्का लागत नाही. पण तुम्ही भ्रष्ट व्यवस्थेला स्वीकारलं नाही तर तुम्हाला त्रास दिला जातो. अनेक हिंदी, मराठी सिनेमांमधून आपल्याला अशी उदाहरणं पाहायला मिळतात. चित्रपटात अशी उदाहरणं का घातली जातात? कारण वस्तुस्थितीच तशी आहे. प्रामाणिक माणसांना समाजात स्थान नाही. तुम्ही जेवढे प्रामाणिक तेवढे व्यवस्थेच्या दृष्टीनं नालायक. तुम्ही जेवढे प्रामाणिक तेवढे बेईमानांना नकोसे. ही स्थिती विचारात घेतली तर प्रामाणिक राहणं हा गुन्हाच. गतकाळात गुजरातमधील वडोदरा इथल्या एका शाळेत घडलेली घटना अंगावर शहारे आणणारी होती. चिंता वाढवणारी देखील होती. गृहपाठ केला नाही म्हणून शिक्षकानं रागावलं. या रागावण्याचा राग विद्यार्थ्याला आला. याच रागातून त्यांनी शाळाच बंद पाडण्याचा फैसला करून टाकला. एखाद्या विद्यार्थ्याला ठार मारलं तर शाळाच बंद पडेल या भावनेनं त्यानं शाळेच्या स्वच्छतागृहात अन्य एका विद्यार्थ्यावर चाकूनं सपासप 30 वार केले आणि त्याला ठार मारलं. झालं. पालकांनी शाळेच्या व्यवस्थापनावर दोषारोपण सुरू केलं. व्यवस्थापन हलगर्जीपणा करीत असल्याचा आरोप केला. पोलीस ठाण्यावरही मोर्चा नेण्यात आला. पोलिसांनी तपासाची चक्री फिरवताच खरा प्रकार उघडकीस आला आणि सगळेच सुन्न झाले. हरियाणातील एका शाळेत गतकाळात असाच एक प्रकार घडला असताना स्कूल बसच्या कंडक्टरवर संशय घेऊन त्याला अटक करण्यात आली होती आणि त्याला झोडपण्यातही आलं होतं. पण खरा प्रकार जेव्हा उघडकीस आला तेव्हा वेळ निघून गेली होती.
ईर्ष्येतून एका विद्यार्थ्यानं दुसऱ्या विद्यार्थ्याची हत्या केली होती. हे प्रकार का घडतात आणि ते घडू नयेत यासाठी काय केलं पाहिजे यावर आता गंभीरपणे चिंतन करणं आवश्यक आहे. काही वर्षांपूर्वी औरंगाबाद इथे घडलेली एक अतिशय दुःखद घटना अजूनही विस्मरणात जायला तयार नाही. मूळची औरंगाबादची पण अंबाजोगाई इथे MBBSच्या प्रथम वर्षाला शिकणारी प्रतीक्षा हिचा झालेला मृत्यू मनाला चटका लावून गेला. तिचा नैसर्गिक मृत्यू झालाच नाही. तिनं आत्महत्या करून स्वतःला संपवलं. प्रतीक्षा अतिशय हुशार होती, मनमिळाऊ होती, सगळ्यांना सोबत घेऊन चालणारी होती. तरीही तिला आत्महत्या करावी लागली. तिनं आत्महत्या का केली? तिचा दोष एकच होता, तो म्हणजे जन्मजात हुशारी आणि मनानं संवेदनशीलता. अभ्यासात ती फारच हुशार होती, मैत्रिणींच्या पुढे होती. MBBSच्या प्रथम वर्षात तिने सगळ्या मैत्रिणींना मागे टाकत आघाडी घेतली होती. बस, मैत्रिणींमध्ये तिच्याप्रती द्वेषभावना निर्माण झाली. तिच्या हुशारीचा तिच्याच मैत्रिणी द्वेष करायला लागल्या. त्यातून त्यांनी सगळ्यांनी मिळून तिला लक्ष्य केलं. वसतिगृहात राहणाऱ्या तिच्या मैत्रिणींनी तिच्यावर अनेकदा खोटे आरोप केले. तिने आमच्या नोट्स चोरल्या आहेत असाही आरोप मैत्रिणींनीच केला आणि याचा प्रतीक्षाला मानसिक त्रास झाला. कारण ती अतिशय संवेदनशील मनाची होती. तिला हे आरोप सहन झाले नाहीत. मानसिकदृष्ट्या ती अतिशय खचली होती. अशा खचलेल्या मानसिक अवस्थेत ती औरंगाबादला घरी आली होती, कारण तिला परीक्षा संपल्यानंतर सुट्ट्या लागल्या होत्या. घरी आल्यानंतर तिने याची माहिती वडिलांना दिली होती. आता पुन्हा मी तिथे शिकायला जाणार नाही असं तिने बोलून दाखवल्यानं वडिलांनीही तिची समजूत काढली. तिच्या मैत्रिणींनाही वडिलांनी दूरध्वनी करून समजावून सांगितलं. पण प्रतीक्षाच्या मनाची तयारी होत नव्हती. वडिलांनी जर पुन्हा जायला सांगितलं तर आपल्याला जावंच लागेल आणि पुन्हा त्या मैत्रिणींचा जाच सहन करावा लागेल या भीतीनं तिला झोपच लागत नव्हती. अखेर एक दिवस तिने या सगळ्यावर तोडगा काढताना स्वतःलाच संपवण्याचा निर्णय घेतला. तिने आत्महत्या केली. अतिशय टोकाचा निर्णय तिने घेतला आणि घरच्यांना आणि आप्तेष्टांना कायमचं दुःख देऊन गेली. वडिलांनी समजूत घातल्यानंतरही तिने हे टोकाचं पाऊल उचललं. याचा अर्थ ती जरा जास्तच संवेदनशील मनाची होती. तिला त्रास देणाऱ्यांची नावं प्रत्यक्षात जरी तिने लिहून ठेवली नसली तरी तिच्या वडिलांना ती माहीत होती. त्या आधारे मैत्रिणींविरुद्ध तक्रार केली जाणं अपेक्षित होतं. तक्रार झाली की नाही मला माहीत नाही, पण कॉलेजमधील मैत्रिणींनी केलेल्या रॅगिंगमुळे एका हुशार मुलीचा हकनाक मृत्यू झाला. देश एका हुशार भावी महिला डॉक्टरला मुकला. देशात रॅगिंग विरोधी कायदा लागू आहे. या कायद्यान्वये शिक्षाही केली जाते. तरीही विद्यार्थ्यांना धाक राहिलेला दिसत नाही. मूल्य शिक्षणावर भर दिला जात नसल्यामुळे आणि घरी आईवडिलांकडून अवास्तव अपेक्षा केल्या जात असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनावर त्याचा खोल परिणाम होतो. हा परिणाम नकारात्मक असतो. आपल्या आईवडिलांच्या अपेक्षा आपण पूर्ण करू शकत नाही, मग आपल्या मित्रमैत्रिणींना तरी त्या का पूर्ण करू द्यायच्या, असा नकारात्मक विचार विद्यार्थ्यांकडून केला जातो. विद्यार्थिनींपेक्षा त्यांच्या पालकांना, विशेषतः आयांनाच मुलांच्या गुणांबद्दल जास्त आकर्षण असतं. माझ्याच मुलाला किंवा मुलीला जास्त गुण मिळाले पाहिजेत अशी ईर्ष्या असते. एखाद्याला सर्वाधिक गुण मिळवून पुढे जाण्याची महत्वाकांक्षा असण्यात गैर काही नसतं. पण इतरांबद्दल जेव्हा मनात मत्सराची भावना निर्माण होते आणि त्या भावनेतून जेव्हा त्रास दिला जातो तेव्हा तो प्रकार अनैतिक, अनावश्यक मानला पाहिजे. आपल्याला पुढे जायचंय म्हणून आपल्या वर्गातल्या हुशार आणि संवेदनशील मनाच्या मुलींना त्रास द्यायचा, त्यांना हैराण करायचं, वेगवेगळ्या माध्यमातून भावनात्मक छळ करायचा, अतिशय गलिच्छ आरोप करून त्यांची प्रतिमा मलिन करायची आणि सरतेशेवटी त्यांना शाळा कॉलेज सोडण्यास किंवा आत्महत्या करण्यास बाध्य करायचं असलं कृत्य हा संस्कारांच्या अभावाचाच परिपाक म्हटला पाहिजे. दखल या सदरातील संस्कार, मूल्य आणि नीतिमत्ता हा लेख आपण तरुणभारत.net या संकेतस्थळावरही ऐकू शकता. असे अभ्यासपूर्ण लेख ऐकण्यासाठी तरुण भारतच्या YouTube चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरही नक्की करा. धन्यवाद.